पुण्यातील ड्रग्जचे सांगली कनेक्शन अखेर समोर आले आहे। पुणे क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 300 कोटींचे 140 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी संशयित आयुब मकानदार यांच्यासह आणखी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत। पुणे पोलिसांच्याकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी चौकशी सुरू केली होती। यामध्ये कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज साठा असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामीमळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला। यामध्ये 140 किलोची ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 300 कोटींच्या आसपास किंमत असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले। पुणे पोलीस आणि सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामीमळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकीत तपासणी केली असता त्या ठिकाणी 140 किलोचे अंदाजे 300 कोटींचे एमडी ड्रग्जचा साठा हा मिठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी संशयित आयुब मकानदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून याबाबतची अजूनही कारवाई सुरू आहे। आयुब मकानदार यांच्यावर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता। तसेच तो 7 वर्षे एरोडा कारागृहात होता। कारागृहात पुण्यातील असणाऱ्या आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती। त्यामुळे मकानदार यांच्याकडे हा साठा तात्पुरता स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता। याची माहिती मिळताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड MIDC पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कुपवाडमधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे। दिनांक 19 फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इसमाकडे 2.25 किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते। त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 140 किलो एमडी ड्रग्ज मिळून आलेला आहे। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 280 कोटी ते 300 कोटीपर्यंतची आहे। या बाबतीत आम्ही एकूण 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। अधिक तपास चालू आहे। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।